पोलीस आणि महसूल विभागाच्या नाकाबंदी दरम्यान 7,92,000 रुपयांच्या 4 चाकी वाहनातून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा जप्त झालेल्या आहेत। देसाईगंज इथली ही घटना आहे। गडचिरोलीमधला ही कारवाई आहे। पोलीस महसूल विभागाच्या नाकाबंदीच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आलेली आहे। रूपराज वाकोडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रूपराज, काय नेमकी माहिती आहे या कारवाईच्या संदर्भातली? केंद्र शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांचा पैसा बाहेर येण्याची शक्यता केंद्र सरकारला किंवा प्रशासनाला होती। त्या दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी नाकाबंदी महसूल विभाग आणि पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे। अशातच आज दुपारी ब्रह्मपुरी मार्गावरील देसाईगंज शहराजवळ ब्रह्मपुरी मार्गावर महसूल आणि पोलीस विभागाच्या नाकाबंदी दरम्यान एक स्विफ्ट 4 चाकी वाहनामधून तपासणी केली असता तब्बल 7,92,000 रुपयाची 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत। यामध्ये पोलिसांनी चौकशी केली असता सदर रुपये एका मिल मालकाचे असल्याचे सांगण्यात येत आहे आणि पुढील तपास प्रशासन करत आहे। धन्यवाद रूपराज, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।